मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अक्षू ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तर आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय गाईज, आणि ते सुद्धा आहे आज आम्ही आलोय शॉपवर. कारण 2 दिवस झाले मम्मी शॉपवर नाही आहे, कारण 2 दिवस ड्युटी माझ्यावरच असते. जेव्हा मम्मी शॉपचा माल आणायला जाते तेव्हा, आणि दुसरी गोष्ट जेव्हा तो स्टॉक लावायचा असतो सर्व तेव्हा. आणि गाईज मी तुम्हाला दीदीची एक गोष्ट सांगते, तुम्ही त्याच्यावर नक्की कमेंट करा. दीदीला मी इतक्या साऱ्या व्हिडिओ काढून दिले, म्हणजे 3-4 वेळा आता आम्ही फिरायला गेलो ह्या मंथमध्ये, तरी दीदीने ते एकही व्हिडिओ टाकले नाही. तुम्हीच सांगा, माझं कॉलेज प्रॅक्टिकल सर्व ह्या गोंधळमध्ये ना, म्हणजे व्हिडिओ राहता फक्त तो पोस्ट करायचा, हातून एडिट करण्यामुळे ना तो राहून जातोय. गाईज मी तिला म्हटलं मी समजू शकता माझी कंडिशन. नाही, मी म्हटलं मी एडिट पण करून देते, कारण की मी नक्की सांगा इच्छा का माझ्या साईडनी आहे. कारण इच्छा म्हणणे तू डेली रोज अपलोड करायचं, आणि मला पण ते खरंच माहिती, मला रोज अपलोड करायचं. पण मग काय होतंय ना, काही शक्यच होत नाहीये. आज पण आहे ना, म्हटलं चला आज काही झालं तरी ना पहिले ब्लॉगची स्टार्टिंग करायची, आणि दिवसभर आपण जे काही करतोय ना ते सर्व आपल्या ऑडियन्सला दाखवायचे. त्यामुळे आज पहिले सकाळी नाही बघा, मस्त आम्ही आवरून आलो. आठवड्यातून एक तरी मोठा व्हिडिओ येईल ना आपला. हां, तो मी तर तिला म्हटलं नाही तुझ्याकडून, म्हणजे पूर्ण याच्यात नाही होते ना वीकमध्ये, तर वीकमध्ये एकदा तरी तू म्हणजे मोठा व्लॉग अपलोड कर. हां, आठवड्यातून आहे ना आपला मोठा व्हिडिओ एकदा तरी येणार आहे, आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपले रेग्युलर येणार आहे गाईज. म्हणजे माहिती नाही कन्सिस्टन्सी, जेव्हा पण आपण म्हणतो ना आता मी कन्सिस्टन्सी रोज टाकणार आहे, तेव्हा काही ना काही कुठेतरी गोंधळ होईल ना. तू चॅलेंज घे, चॅलेंजने तू ते करशील मला माहिती आहे म्हणे. तर मग आता चॅलेंज घेऊ, नाही तर मग रेग्युलर आपल्या व्हिडिओ येत जातील. आणि हे बघा शॉपवरती सर्व स्टॉक तिथे आणून ठेवलेला आहे. ते बघा तिकडे तुम्हाला पसारा दिसत असेल, त्या साईड खूप सारा स्टॉक सर्व लावायचं बाकी इथे. चला तर आता आपण लावू, आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करते की काय काय स्टॉक आणला आहे, कसा कसा वगैरे. बघा गाईज इथे ना मम्मीने मस्त असा पिवळा भात आणि लोणचं. चला तर मग आता नाही बघा, आम्ही ना आलो नाही, काहीच काम नाही केले बरं का अजून. आताशी फक्त देवपूजा आणि थोडासा पसारा वगैरे आवरला. आला आम्हाला लगेच आमचा ना लंच ब्रेक झाला, आणि आम्हाला लगेच भूक लागलेली. कारण की ना घरी एवढी भूक नाही लागत, मग दुकानात आलं ना हा नुसतं भूक लागते. चला तर मग बघू आता. म्हणजे नुसतं दुकानात आलं ना नुसतं असं वाटतं काय खाऊ काय नको, काय खाऊ काय नको. अजून म्हणजे खर्चवली नाहीये. हा, तर चला बघूया पुढं. चला तर आता पिवळा भात लोणचं मस्त असं खाऊन घेऊ. आधी पोटोबा मग विठोबा. नाही, पहिले विठोबा झालाय गाईज. मी आत्ता वाजले दुपारचे 12:30. तोपर्यंत आमचं अजून काहीच आवडून नाही झालं. जस्ट आम्ही बघा असा पसारा करून बसले लावण्याने. आताच ना इथं शूट करत होती सर्व, ते तिने पसारा काढलेला आहे. हे बघा आता तिकडं जाऊन आहे ना बाकीचं सर्व सामान काढते. ही काय ग असं करते गाईज, आवरती बर का मी पण काही पण सांगते. ही हे बघा आता हे नवीन आलं, ते नवीन आलं, ते काढायचं हे काढायचं असं चालू आहे तिचं. आणि अक्षु दीदीचं तर खूप काही काढून पण झालंय, तिला विचारून घ्या गाईज. हे कानातले कसे दिसताय कमेंट मध्ये नक्की सांग. हा, आणि हे बघा मस्त अशी राधाकृष्णाची फ्रेम आहे, किती छान आहे. ही पण कशी लावणी ही खूप छान आहे, आणि आम्ही घरात पण अशीच काढेल ना. आणि हे बघा एवढा पसारा काढून बसलो, आणि गाईज मम्मी आलेली आहे. हे बघा आम्ही असं सर्व पसारा काढून बसलो. तर आता परत काही खाण्याची इच्छा आहे की नाही. आता एनर्जी आली, कारण ना चहा पिऊन आलोय, त्याच्यामुळे आता एवढ्या एनर्जीमध्ये हे पटकन असं सर्वांना क्लीन करून घ्यावं लागणार आहे गाईज. कारण परत चहाची एनर्जी जर संपली तर परत सर्व पसारा. खरंच गाडी नव्हती घ्यायचं आमच्याकडे, तेव्हा आम्हाला पायी जावं लागलं. आता मी येताना आम्ही गाडी घेऊन आलोय. तर पहिले आवरून दिवसभर आहे ना हा पसारा असाच पडलेला आहे. कस्टमर आले तेवढे कस्टमर केले वगैरे, पण तो पसारा काही जागचा हल्लेला नाहीये. त्या कस्टमरला तेच म्हणजे आम्ही दाखवत होतो, पण परत तिथं पसारा परत पडत होता गाईज. हा पसारा क्लीन दिसेल, आणि मी तुमचा ब्लॉग पुढेच कंटिन्यू करेल. सो 5 वाजेपर्यंत हा पूर्ण पसारा हा क्लीन असणार आहे गाईज. बघा गाईज, ऐकून घ्या म्हणजे. तर मग आणि त्याचबरोबर आज जेवढी आम्ही म्हणजे एवढी खरेदी केली ना, मस्त असे कानातले वगैरे. हे बघा गाईज खूप छान. आणि हे बघा हे तर इतके प्रिटी वाटत आहे ना, मला तर खूप आवडले हे कानातले. आणि दुसरे आता जन्माष्टमी पण येते ना, त्याच्यासाठी खूपच प्रिटी. दीदीचा मी यावेळेस लुक करणार आहे, नक्की तुम्ही तो व्लॉग पण नक्की बघा. पण दीदीने टाकला. तर अजून खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या काहीच, पण खूप मनाला कंट्रोल करून खूप साऱ्या वस्तू नाही घेतल्या. आणि हे सुद्धा आता फ्रेम आहे ना,
सर्व न्यू क्लचर वगैरे ठेवलेले. इकडं पोथी वगैरे ठेवलेलं आहे. इकडे हे जीन्सवरचे कानातले जे नवीन आहे चैन आणि इकडे मस्त नेकलेस वगैरे हे बघा खूप प्रिटी आहे. हे नवीन आलेली पूर्ण क्लीन करून सर्व वगैरे ठेवलेलं ना, त्यामुळे खूप जास्त टाइम लागलेला. इकडे सर्व खेळण्या वगैरे गाईज मी कानातले वगैरे घेतले होते ना गाईज, मी ते सर्व ठेवलेले. कारण ह्या मुलीमुळं इच्छामुळे ती बोलली का तू रक्षाबंधनला मला आहे ना राखी बांध, मी तुला सर्व गिफ्ट देईल, तू आता सर्व ठेवून दे. मी त्यामुळे सर्व ठेवलेलं आहे. आणि बघा हिनी मस्त नेल पेंट घेतली.